Hello everyone. We already started the syllabus for your third sessional examination. Okay. It's topic number 15, computers. Okay. From part 1, hospital pharmacy. हे खूप छोटा टॉपिक आहे. याच्यामध्ये ॲप्लिकेशनचा पार्ट विचारतात कम्प्युटर बद्दल. ओके. आपल्या फार्मसी प्रोफेशनमध्ये कम्प्युटरचा यूज कसं होतो आणि कुठल्या सॉफ्टवेअर्स आहेत ओके जेणेकरून आपल्याला फार्मसीमध्ये युटिलाइज होऊ शकतात असे सॉफ्टवेअरची नावं या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. ॲप्लिकेशनचा पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोटल तुम्हाला 11 ॲप्लिकेशन्स आहेत. ओके. कळतं 11 ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर ते सॉफ्टवेअरची नावं काय आहेत ह्यामध्ये तुम्हाला कळेल. आपण वन बाय वन हे बघूया. खूप छोटं टॉपिक आहे. डेफिनेशन पासून स्टार्ट करूया आपण. Computer is an electronic machine which can accept data in prescribed form, process it in a specified manner and supply the result in a predetermined form. ओके. आपण जसं कमांड टाकत जातो तसं त्यानुसार आपल्याला रिझल्ट मिळत जातात. ओके. ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर्स और सॉफ्टवेअर्स इन फार्मसी. A major strength of computer in that they can perform a wide range of operation, so they could be utilized in pharmacy to save and cost. Okay. पहिल्यांदा purchase and inventory control. Okay. The computer has the ability to quickly calculate numerical data and compute statistical information. Okay. Compute या शब्दाचा अर्थ आहे measurement. Okay. Or scale. It plays an efficient role in purchase and inventory by maintaining the following information. हे इन्फॉर्मेशन आहे. ड्रग कोड, EOQ, इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी, डिस्क्रिप्शन, रिऑर्डर जर असेल तर त्याचं लेवल काय, व्हेंडर म्हणजे कोण, सप्लायर कोण आहे, व्हेंडर या शब्दाचा अर्थ आहे सप्लायर, त्याचे प्राइस काय, युनिट किती आहेत किंवा सायझेस किती आहे आणि इश्यू सिस्टम काय आहे त्यांचं ते सुद्धा आपल्याला कळतं. डिफरंट काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज कुड बी मेंटेन्ड ॲज रेकॉर्ड्स लाईक लिस्ट ऑफ मेडिसिन्स, कंपनी डिटेल्स. ओके. कंपनी डिटेल्स म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स, order form, billing and pricing, partly payment details, stock records, etc. A drug list could be kept as product wise, company wise or category wise. आपण असं ठेवू शकतो. थर्ड आहे ड्रग डिस्ट्रीब्युशन. एंटायर ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टम could be followed by maintaining world pharmacy record with charge flow system, non-charge flow stock drugs records and individual patient order system. हे आपण त्या सेक्शन नुसार आपण हे डेटा सेव्ह करू शकतो. हॉस्पिटल फॉर्म्युलरीचं रेकॉर्ड सुद्धा आपण यामध्ये ठेवू शकतो. इट इज अन ॲडव्हान्टेजेस टू कीप द फॉर्म्युलरी इन कम्प्युटर बिकॉज एनी अपडेट और अमेंडमेंट म्हणजे काय, रिव्हिजन जे असेल त्यामध्ये आपण त्यामध्ये डेटा सेव्ह करू शकतो. तरतूद असं शब्दाचा अर्थ होतो. कुड बी मेड इझिली विदाउट इन्करिंग एनी कॉस्ट. ओके. एनी ऑफ द सेक्शन कुड बी रिट्राइव्ड इझिली बाय पुटिंग अ सिंगल रेकॉर्ड. ओके. सिंगल क्लिक वरती आपण सगळे डिटेल्स काढू शकतो. पेशंट मेडिकल रेकॉर्ड सुद्धा आपण सेव्ह करू शकतो. रेकॉर्ड्स लाईक केस पेपर अँड अदर रेकॉर्ड्स लाईक टेस्ट रिपोर्ट्स, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट डिटेल्स विच कंपोजेस हिस्ट्री ऑफ द पर्टिक्युलर पेशंट कुड बी रेफर्ड टू इझिली विदिन अ सिंगल मिनिट. ओके. म्हणजे त्या पर्टिक्युलर पेशंटचं जर आपण कोड टाकलं किंवा पेशंट ID टाकलं तर आपल्याला त्यामध्ये टेस्ट रिपोर्ट मिळतात, केस पेपर मिळतात, डायग्नोसिस काय आहे त्याच्यावरती, ट्रीटमेंट काय, हे सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकतं. DIS, इट इज अन इम्पॉर्टंट टूल फॉर अन फार्मासिस्ट इन्वॉल्ड इन ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. CD-ROM techniques helps in the evaluation of compact electronic libraries. CD means what? Compact disk. Okay. Nowadays CDs are available in different subjects, etc. Okay. Next type, patient monitoring. Certain programs have been designed to help in monitoring the patient with regard to disease like asthma, CVD means cardiovascular diseases, diabetes, etc. Such computers continuously record some physiological parameters. Okay. Physiological parameters check करताना सुद्धा आपल्याला कम्प्युटरचा यूज होतो. त्याला आपण पेशंट मॉनिटरिंग कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलेला आहे. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा कम्युनिटी फार्मसीचा. Educative programs on health education like family welfares, AIDS programs and other communicable disease could be communicated on websites through internet facilities. Okay. इंटरनेट फॅसिलिटीज वरून आपल्याला कम्युनिटी फार्मसीचं स्टडी सुद्धा करता येतं.
सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे यूज ऑफ सॉफ्टवेअर्स इन फार्मसी. अ वर्ल्ड नोन लायब्ररी नेम लिम, एक लायब्ररी तयार केलेलं आहे फार्मसीच्या सेक्शनच्या अंडर. त्याचं नाव आहे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन्स. ओके, हॅव लॉन्च अ कॉम्प्युटराइज्ड मेडिकल इन्फॉर्मेशन सिस्टम नोन ॲज मेडिकल लिटरेचर अनालिसिस रिट्रायव्हल सिस्टम. त्याला आपण मेडलार्स असंही म्हणतो. ओके, परत सांगतो, मेडिकल लिटरेचर अनालिसिस रिट्रायव्हल सिस्टम म्हणजेच काय, मेडलार्स हे सॉफ्टवेअरचं नाव आहे. अपार्ट फ्रॉम दिस द लायब्ररी ऑल्सो हॅव डेव्हलप्ड अ स्पीड अप वर्किंग सिस्टम वेल नोन ॲज मेडलाइन्स. ओके, मेडिसिन्स किंवा मेडलाइन्स असं त्याचं नाव आहे. ओके, 1 मिलीग्रॅम असं एक ॲप आहे बघा. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ॲपचं प्रत्येक मेडिसिनचं डिटेल्स मिळतात. त्याचं कन्झम्पशन कसं केलं पाहिजे, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय असलं पाहिजे, किती पर्टिक्युलर रुपीजला किंवा प्राइसेसला ते अवेलेबल आहे ते सुद्धा आपल्याला कळतं. क्वांटिटी किती असला पाहिजे, या गोष्टी सगळ्या कळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडलार्स आणि मेडलाइन्स हे नावं लक्षात ठेवा तुम्ही. यूज ऑफ सॉफ्टवेअर्स इन फार्मसी. ओके, कळतं. बरेचसे ऑनलाईन मेडिकल शॉप्स सुद्धा आलेले आहेत. नेटमेड्स असतील, ओके, फार्मालाइन्स असतील, ओके, अपोलो फार्मसीचं चेन असेल. ओके, हे सगळे मल्टिपल शॉप ॲक्टमध्ये येतात हे. नेक्स्ट आहे यूज ऑफ कम्प्युटर्स इन परचेस अँड इन्व्हेंटरी कंट्रोल ऑफ मेडिकामेंट्स. इन्व्हेंटरी कंट्रोल हा तुम्हाला DSP मध्ये होईल. हॉस्पिटल फार्मसी फॉर्म्युलेट्स अँड इन्व्हेंटरी प्रोग्राम्स विच इज इसेन्शियल टू ट्रॅक डाऊन क्वांटिटी ऑफ मेडिकामेंट अँड प्रोसेस टू ऑर्डर इट. ओके, आपल्याकडे किती स्टॉक आहे आपल्या मेडिसिनमध्ये, आपल्या मेडिकलमध्ये, हे सुद्धा कळतं. आणि जे जे अंडर स्टॉक्स आहेत, अंडर स्टॉक मेडिसिन्स आहेत, ते आपण स्टॉक भरून ठेवू शकतो लगेच. ओके, जे रुटीनली यूज होणारे मेडिसिन्स आहेत ते आपण रेडीली स्टॉक करून ठेवू शकतो आणि त्याचे परचेस ऑर्डर सुद्धा आपण इमिडिएटली देऊ शकतो. आपल्याला ते हायलाइट होत राहतं. नेक्स्ट पार्ट आहे यूज ऑफ कम्प्युटर्स इन परचेस अँड इन्व्हेंटरी कंट्रोल ऑफ मेडिकामेंट. दिस कॅन बी डन बाय फीडिंग डिफरंट इन्व्हेंटरी टेक्निक्स इन कम्प्युटर प्रोग्राम्स अँड आर ॲज फॉलोज. युटिलायझेशन ऑफ परपेच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल. हे तुम्हाला टेक्निक्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल असे 8 टेक्निक्स आहेत. ते DSP मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये होतील. ओके, तोच पार्ट इथे कव्हर केलेला आहे. ओके, त्यामध्ये सेटिंग ऑफ व्हेरियल्स लेवल्स. ओके, लेवल्समध्ये तुम्हाला जे फर्स्ट कम फर्स्ट आउट म्हणजे जे जास्ती विक्री होतात असे मेडिसिन्स आहेत. ओके, कळतं. लास्ट इन फर्स्ट आउट असे ड्रग्ज आहेत. लिफो मेडिसिन आपण असं म्हणतो त्यांना. ओके, कीपिंग इन्व्हेंटरी कंट्रोल रेकॉर्ड्स. ओके, इन्व्हेंटरी म्हणजे काय, पर्टिक्युलर ड्रग जर अंडर स्टॉक असेल तर ते स्टॉक मेंटेन करण्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. मेजरमेंट ऑफ इन्व्हेंटरी अँड फाइंडिंग ऑफ मुव्हिंग आयटम्स. ओके, मुव्हिंग मटेरियल सुद्धा आपण त्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, लास्ट पार्ट आहे तुमचा हे ॲप्लिकेशन्स ऑफ सॉफ्टवेअर्स इन मेडिसिन्स मध्ये. तो पार्ट आहे तुमचा यूज ऑफ कम्प्युटर्स इन मॉनिटरिंग ड्रग्ज टू इन पेशंट. ओके, हॉस्पिटलाइज पेशंटसाठी आपण आपल्या कम्प्युटरचा यूज कसं होतं बघा. फॉर मॉनिटरिंग ड्रग थेरपी इन हॉस्पिटलाइज पेशंट, लॅन कम्प्युटर्स लोकल एरिया नेटवर्किंग इज नथिंग बट द लॅन. ओके, परत सांगतो, लोकल एरिया नेटवर्किंग. ओके, हे कम्प्युटरचं मधला प्रोसेस आहे सगळ्यात महत्वाचा. म्हणजे एकाच मोडेमवरून तुम्हाला बरेचसे कम्प्युटर्स आपण इझिली हँडल करू शकतो, इझिली एक्सेसिबल आहे. ठीक आहे. कम्प्युटर कॅन बी यूज बाय सिनियर फार्मासिस्ट आयदर ऑन ईच फ्लोर. ओके, ईच फ्लोर सॅटेलाइट फार्मसी जो कन्सेप्ट आहे आपला, प्रत्येक फ्लोअरवरती जो पर्टिक्युलर मेडिकल शॉप असतो त्यामध्ये सुद्धा आपण इझिली एक्सेसिबल करू शकतो पेशंटचं डिटेल्स. ओके, द मॉनिटरिंग ऑफ ड्रग कंप्राइजेस अ सायकल that continues till the time of patient hospitalization. The cycle includes, बघा सायकल कसं असतं ते, fill the list of drugs generated in computer for ward patients. Okay, हे त्याचं प्रोसिजर दिले त्यांनी. The pharmacist prepares and labels the drugs in accordance with the filled list. Okay, त्यानुसार आपण काय करतो, लेबल तयार करतो. लेबल तयार करतो म्हणजे काय, लिस्ट ऑफ मेडिसिन तयार करून ठेवतो आपण आणि त्यानुसार लेबलिंग करून ते फायनल करू शकतो आपण मेडिसिन्स. ओके, त्याच्यानंतर प्रायर टू डिस्पेन्स दोज लेबल्ड युनिट डोस फॉर ईच पेशंट, द फार्मासिस्ट एक्झामाइन एनी पॉसिबिलिटी ऑफ ड्रग इंटरॅक्शन सच ॲज ड्रग ड्रग और ड्रग फूड इंटरॅक्शन. ओके,
मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. प्रोफेशनल पर्सन म्हणून लास्ट जो व्यक्ती असतो तुमच्या या फार्मसी लाईन मधला किंवा मेडिसिन लाईन मधला तो असतो फार्मासिस्ट. ओके, तो फार्मासिस्ट हा लास्ट पर्सन असतो. तो तुमचे मेडिसिन तुम्हाला देण्या अगोदर तो फायनल चेक करतो. ओके, देन इट सेंड्स टू वॉर्ड्स फॉर ऍडमिनिस्ट्रेशन टू द पेशंट. ओके, तो त्या पर्टिक्युलर वॉर्डला तो काय करतो, तो मेडिसिन डिस्पेन्स करतो. The entry of administered drugs is done in computer as a medicine administration record. Okay, मेडिसिन रेकॉर्ड करण्यासाठी आपण फायनल जे ड्रग आपण सेंड केलेले त्या वॉर्ड मध्ये इन केस ऑफ IPD पेशंट, ओके, त्याचे सगळे रेकॉर्ड आपण कम्प्युटर मध्ये फीडअप करतो. ओके, त्यावेळेस डिस्पाइट दिस डायग्नोस्टिक टेस्ट ड्रग्स कॉस्ट मे बी एंटर्ड इन द सेम. ओके, डायग्नोस्टिक रिपोर्ट सगळे आपण चेक त्यामध्ये स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर टेस्ट रिपोर्ट्स असतील ते सुद्धा आपण टेस्ट रिपोर्ट त्यामध्ये सेव्ह करू शकतो अलॉंग विथ इट्स प्राइसेस और कॉस्ट. ओके, कॉस्ट मी तुम्हाला दोन टाईपचं सांगितलं होतं. एक तर प्रत्येक वेळेस फिलअप करण्याचा जो कॉस्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, चार्ज स्टॉक ड्रग्स, आणि त्याच्यानंतर पूर्ण पर डे एक्सपेन्सेस जर असतील हॉस्पिटलमध्ये त्याला आपण काय म्हणतो, non-charge floor stock drugs. Okay, and lastly, at the time of discharge of the patient, the above record is retrieved for final billing. Okay, final billing जेव्हा आपण तयार करतो, फायनल बिल जेव्हा आपण डे एक्सपेन्सेस वरून करतो किंवा चार्जेस ऑफ दॅट पर्टिक्युलर मेडिसिन्स वरून करू शकतो. ओके, कळतं. या फायनल डिस्चार्ज येत असताना पेशंटला आपण सगळे इन्फॉर्मेशन आपण सिक्वेन्सनी लावू शकतो आणि पेशंटचं फायनल बिल तयार करून देतो आपण विथ GST. ओके, कळलं. हा एकदम छोटासा टॉपिक आहे. याच्यामध्ये कम्प्युटरचं डेफिनेशन आणि ऑल 11 ऍप्लिकेशन्स हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झाम मध्ये. ओके, हे 11 ऍप्लिकेशन्स काय आहेत आपण वन बाय वन परत चेक करूया. ओके, पहिलं आहे डेफिनेशन विचारतात, परचेस अँड इन्व्हेंटरी कंट्रोल ड्रग स्टोरेज असेल. त्याच्यानंतर ड्रग डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युलरी, मेडिकल रेकॉर्ड्स, DIS. ओके, पेशंट मॉनिटरिंग, कम्युनिटी फार्मसी, यूज ऑफ सॉफ्टवेअर्स इन फार्मसी, use of computers in purchase and inventory control, and last one is the use of computers in monitoring drugs, especially to the hospitalized patient. ओके, कळतं. हे करतो आपण. त्याच्यानंतर हॉस्पिटलाइज पेशंटचं सिक्वेन्स तुम्हाला इथे दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण फिलअप करतो लिस्ट ऑफ ड्रग्स, त्याच्यानंतर फार्मसिस्ट त्यानुसार सगळे ड्रग्स तयार करून घेतो. त्याच्यानंतर तो डिस्पेन्सिंगला रेडी ठेवतो आणि तो वॉर्डमध्ये सेंड करतो. वॉर्डमध्ये सेंड केल्यानंतर ते सगळे डिटेल्स तो एंटर करतो कुठे, कम्प्युटर्समध्ये. आणि कम्प्युटर्समध्ये एंटर केल्यानंतर त्याचे डायग्नोस्टिक टेस्ट रिपोर्ट्स आणि विथ देअर कॉस्ट हे सुद्धा त्यामध्ये ऍड केलं जातं आणि फायनल बिलिंग तुमचं तयार होतं. ठीक आहे. क्वेश्चन बँक बघा, ॲज पर द अॅन्युअल बोर्ड एक्झाम, एक्सप्लेन द ऍप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर्स इन फार्मसी असं क्वेश्चन येऊ शकतं, किंवा राईट द यूज ऑफ कम्प्युटर्स इन मॉनिटरिंग ड्रग्स इन अँड आउट पेशंट. ओके, कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्हाला हे 11 पॉइंट्स त्यामध्ये कव्हर करायचे आहेत. राईट द नोट ऑन सॉफ्टवेअर्स यूज इन फार्मसी. सॉफ्टवेअरचे नावं तुम्हाला सांगितलं होतं मी, मेडलास आणि मेडलाइन्स. ओके, 1 मिलीग्रॅम ऍप सुद्धा आहे, नेटमेट्स आहेत, फार्मामेड आहे, फार्म इझी आहे. ओके, फार्मसी, हे सगळे ऍप्स आहेत. ओके, त्यामध्ये तुम्ही काही डिस्काउंट्स वगैरे दिलेले आहेत त्यांनी, त्यानुसार तुम्ही ते पर्टिक्युलर मेडिसिन त्या कंडिशननुसार तुम्ही परचेस करू शकता. ओके, हे सगळे डिटेल्स आपण कम्प्युटरमध्ये फिडअप केलं पेशंट ID वर, तर आपल्याला भविष्यात कुठलंही मेडिसिन चेक करायचं असेल, क्रॉस चेक करायचं असेल, तर आपल्याला पेशंट ID वरून ते सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये प्रोव्हाइड होऊ शकतं. हा टॉपिक खूप छोटा आहे आणि याचा डिटेलमध्ये स्टडी करा तुम्ही. याच्यावरती एकच क्वेश्चन होतो, राईट द ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर्स इन फार्मसी. ओके, कळतं. MCQ वरती सुद्धा याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये फॉलोइंग कुठले सॉफ्टवेअर्स यूज केले जाऊ शकतात, सॉफ्टवेअरचे नावं काय आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, खूपच छोटा टॉपिक आहे, हा पाठ करून ठेवा तुम्ही. ठीक आहे, थँक्यू.